1.2 on saying please, part 6. In the previous lecture, all of you see now struck me particularly was the easy with which he got though his work. If the bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncool. Then his conciliatory address and good humorous bearing infected his passengers. In lightening their spirits, he lighted his own task. His gaiety was not a wasteful luxury. So today all of you learn now page number 18, last second paragraph. I have missed him from my bus route of late. काय सांगितलेलं आहे रायटरने या ठिकाणी की आजकाल माझ्या बस मार्गावर त्या कंडक्टरची भेट होत नाही. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनादर रोड. परंतु तो चांगला कोर्टसी असणारा कंडक्टर दुसऱ्या मार्गावरच्या लोकांना मात्र नक्कीच आनंद देत असेल. बट आय होप दॅट ओनली means that he has carried his sunshine on to another road. पण आपल्या प्रसन्नतेचा प्रकाश तो दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवत असेल अशी मला आशा वाटते. It cannot be too widely diffused in a rather drab world. या निरस कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरवणं इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणजे इतक्या ड्रॅब वर्ल्डमध्ये आनंद पसरवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. डिफ्युज्ड मीन्स टू स्प्रेड, पसरवणे. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनिजेरिक ऑन an unknown bus conductor. Panegyric means a speech or piece of writing to praise someone highly. एखाद्याची प्रशंसा करणं, स्तुतीपर भाषण करणं. आणि त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर स्तुतीपर भाषण लिहिल्याबद्दल मी कदापि दिलगिरी व्यक्त करणार नाही. कारण तो होताच तसा कोर्टसी पर्सन होता, पोलाइट पर्सन होता, संस्कारक्षम असा तो कंडक्टर होता. If Wordsworth could gather lesson of wisdom from the poor leech gatherer. Poor leech gatherer means the subject of Wordsworth poem Resolution and Independence or the leech gatherer. या ठिकाणी वर्ड्सवर्थच्या पोएम मधला रेफरन्स सांगितलेला आहे की जो व्यक्ती जळवा गोळा करायचा गरीब होता आणि ती जळू अशी एक ॲनिमल आहे, छोटासा इन्सेक्ट आहे, तो गोळा करण्याचं काम तो करत होता. या ठिकाणी रेफरन्स काय सांगितलेला आहे बघा. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विस्डम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूवर. म्हणजे वर्ड्सवर्थ जर एका गरीब जळवा गोळा करणाऱ्याकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला असेल, म्हणजे एका गरीब व्यक्तीकडून सुद्धा वर्ड्सवर्थनं बऱ्याचशाच गोष्टी शिकलेल्या होत्या. तर आय सी नो रिझन व्हाय लेजरर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. म्हणजे वर्ड्सवर्थ सारखा महान रायटर जर का हे सगळं शिकू शकत असेल, गरीब लोकांकडून काही धडे घेत असेल, तर आपल्यासारख्या लोकांना घ्यायला काही हरकत नाही. आय सी नो रिझन, की मग हे रायटर म्हणतात की मला मात्र या ठिकाणी कोणतीच हरकत वाटत नाही, काहीही कारण वाटत नाही. पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मोडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. जर वर्ड्सवर्थ जर एका गरीब व्यक्तीकडून कुठल्याशा ओसाड असणाऱ्या प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला, तर मग सुस्वभावाचे व दयाळू भावनेने केलेली
सर्वसामान्यांची सेवा देखील किती सन्माननीय असू शकते. A very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. आणि हे दाखवून देणाऱ्या व्यक्तींकडून काही लोकांनी तरी आचरणाचे धडे घेण्यास मला काहीच हरकत वाटत नाही. म्हणजे गरीब लोकांकडून सुद्धा काही ना काहीतरी शिकता येतं असं रायटरने या ठिकाणी सांगितलेलं आहे. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. It is a manner of a general agreement. दैनंदिन जीवनातलं वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतीवर, शिष्टाचारांवर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झालेले आहेत. हे सगळे आपणाला दिसून येतात. इट इज अ मॅनर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. की दैनंदिन जीवनातल्या वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर, संस्कृतीवर, शिष्टाचारावर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झालेले आहेत. आणि ही गोष्ट सर्वमान्य आहे, सगळ्या लोकांना ज्ञात आहे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. परंतु आपल्याला जर परस्परांचं जीवन आनंदी करायचं असेल, सुसह्य बनवायचं असेल तर ते शिष्टाचार परत आणले पाहिजेत. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. जर आपल्याला सुसंस्कृतपणे जीवन जगायचं असेल तर ह्या सगळ्या चांगल्या सिव्हिलिटीज, बिहेवियर आपण परत एकदा ग्रास्प केलं पाहिजे. We cannot get them back by invoking the law. आणि कायद्याचा बडगा दाखवून आपण ते परत मिळवू शकत नाही. कायद्यानं काही आपल्याला संस्कृती परत आणता येत नाही. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. Lower than angel means from Plasm's 8-5. Though has made him a little lower than the angel, here it means less than a perfect. सुसंस्कृत नसलेला. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for society that is still somewhat lower than the angels. अजून तेवढा सुसंस्कृत नसलेल्या आपल्या समाजासाठी पोलीस हा एक गरजेचा घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक संस्था आहे. But the law can only protect us. परंतु कायदा केवळ आपलं शारीरिक हल्ल्यांपासून संरक्षण करू शकतो. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. Moral affront means नैतिक अपमान. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून आपलं संरक्षण करतो, त्याचप्रमाणे लिफ्ट म्हणणे नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धती आपल्याला पुनर्स्थापित करण्याची मदत करते. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate.
त्याचप्रमाणे लिफ्टमॅन नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धती ही आपल्याला शिष्टाचार पुनर्प्रस्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाही. Then, an effective revenge if he had treated the gentleman who would say please with elaborate politeness. आणि त्या व्यक्तीनं कृपया प्लीज हा शब्द न म्हणणाऱ्या सद्गृहस्थाशी अति विनयशील पद्धतीने वर्तन केले असते तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला घेऊ शकला असता असे त्याला सुचवावेसे वाटते. म्हणजे प्लीज हा एक शब्द जरी तो बोलला असता तरी त्या ठिकाणी तो सगळा कोर्टसी सभ्यता पाळण्यास योग्य ठरला असता. It is a matter of general agreement that the war had chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. दैनंदिन जीवनातला आनंद मिळवणं आणि त्या सुसंस्कृतपणाची जपणूक करणं हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. He would have had the victory not only over the Boer but over himself, and that is the victory that counts. त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याला विजय मिळवता आला असता आणि तो खरा विजयी ठरला असता. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावत असेल परंतु त्याचा आध्यात्मिक नैतिक विजय नेहमी होतो. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक. परंतु अशा या सभ्य व्यक्तीचा आध्यात्मिक आणि नैतिक विजय हा नेहमीच ठरलेला असतो. I commend to the liftman a story of Chesterfield. लिफ्टमनला चेस्टरफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. आणि त्या काळी लंडनच्या रस्त्यांवर आजच्या सारखे बांधीव फुटपाथ नव्हते. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. And one day in the street, आणि एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यावर भेटलेला एक माणूस म्हणाला, I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. त्यावर मान झुकवून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड उत्तरला, मी नेहमीच देत असतो. I always do, मी नेहमीच देत असतो. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. मी नेहमीच देत असतो. त्याने घेतलेला हा बदला, दिलेले हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते. हे लिफ्टमनला पटेल अशी मला आशा वाटते. की लिफ्टमॅन हा कंडक्टर किती सभ्य होता याचं फॉर एक्झाम्पल जर का त्याला सांगितलं तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल होईल असं अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी आपलं ओपिनियन व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी आपला 1.2 ऑन सेईंग प्लीज हा लेसन संपलेला आहे. ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन हे नोटबुकमध्ये लिहून काढायचे.